राम राम. शोभा काळे हे यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. तर चला, गाऊन आणले, तुम्हाला गाऊन दाखवते मी कसे आणले ते. तर तुम्हाला एकच गाऊन माझ्या अंगा बघून कंटाळा आलेला असेल. मी या भरपूर दिवसापासून विचार करत होते गाऊन आणू, पण गाऊन आणायला टाईम नाही भेटत नव्हता. हे बी कसे बी टाईम काढून गाऊन आणले मैत्रिणींनो. आपल्या दुकानाच्या पाठीमागं घरगुती दुकान आहे, गाऊनचं वगैरे कपडे वगैरे ठेवतात त्या. तर मग पाठीमागं काहीतरी कामानिमित्त गेलेले होते. मग मला लक्ष आलं की गाऊन घ्यायचे, मग त्यांच्याकडून गाऊन घेतले. तर मैत्रिणींनो, हे असे आपले कामं राहते तर रोजचे सकाळपासूनचे संध्याकाळपर्यंत. तर 2-3 दिवसापासून गाऊन आणून ठेवले. तर दाखवायला ते पण काही वेळ भेटत नव्हता आणि एकटीला काही जमत नाही सगळं करायला. मैत्रिणींनं मोबाईल धरायचा, व्हिडिओ काढायचे. वैशूचं लग्न झाल्यापासून ती तिच्या घरी गेली, मग माझे एकटीचे हाल आहे सगळे. माझा अवतार बघा तुम्हाला कसा दिसायला, भूतासारखा. तर काय करणार आहे, विलाज नाही आहे. कामं एवढे वाढले ना तर स्वतःकडे बघायला वेळ नाही राहत. तर जे करतं त्यालाच माहिती राहतं मैत्रिणींनो. आणि मला बघा एवढी आजारी पडले तरी कामच करावं लागायला लागले. तर असं जीवाला जराशी विश्रांती घेत पण नाही, घेऊशी वाटत नाही मला. तर हे असे काम आहे आपले. अवतार बघा कसा झाला आहे. हे अवतार पाहिल्यावर कोणाला बी व्हिडिओ बघवा वाटणार नाही आहे. पण जोपर्यंत मला कामाला चांगली बाई भेटणार नाही तोपर्यंत माझा अवतार असाच राहीन. कारण एखादी बाई कामाला चांगली विश्वासू भेटली का तर मग थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायला मला वेळ भेटेल मैत्रिणींनो. मग स्वतःकडे मी लक्ष देईन तर थोडं व्हिडिओमध्ये पण चांगली दिसेल असं गबाळ्यावानी. तर चला ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा, तुम्ही म्हणता रोज या बाईचं तेच ऐकावं लागतं. घरातलं काम आणि दुकान, घरातलं काम आणि दुकान. तर घरातलं काम आणि दुकानच सध्या बघावं लागायले. कारण दुकानात आपण दुकान वाढवलेली, मोठी केलेली, 2 दुकानाची एक दुकान केलेली. त्याच्यामुळे दुकानात थोडंसं काम चालू केलेलं आहे. रॅकी वगैरे कमी पडलेल्या होत्या आणि काउंटर पण छोटं पडत होतं. तर ते काउंटर पण बनवायचं काम चालू आहे. तर मग आता बघा, मिस्त्रीचा फोन आलेला होता की ताई या, आम्हाला हे सांगा कसं करायचं, काय करायचं, कुठं बनवायची रॅक, कुठं काउंटर बनवायचे. तर म्हटलं चला ठीक आहे. तर आता हे उतरत चालले ना. आता हे बघा, मी म्हणलं होतं ना सोसायटीचं घर नको, झोपडीत राहिलेलं बरं. तर मला नाही आवडत सोसायटीत राहिलेला. प्रत्येकाची इच्छा राहते, प्रत्येकाचं हे राहतं, वेगवेगळे विचार राहतात. सोसायटीत राहायचं, कुठं राहायचं. पण मला अजिबात सोसायटीत राहायला आवडत नाही. पण आता नाईलाजानं राहावं लागायले. कारण कसं राहतंय, आता ही लिफ्ट कोणी खाली लावलेली नव्हती तर आम्हाला उतरत यावं लागलं मैत्रिणींना. उतरायचं काही नाही पण वरी चढायला खूप त्रास होतो. तर त्याच्यामुळं ठीक आहे, चला आता जसे दिवस आहे तसे काढावं लागते. तर आता दुकानात आले. आता दुकानात इथं पण आपल्याला काउंटर बनवायचे बघा. इथं काउंटर बनवायची अशी खाली जागा आहे. मग त्यांना ती जागा दाखवून दिली. ते काउंटर सारून घेतलं आणि म्हटलं आता इथं बनवा तुमच्या हिशोबाने, मी जाते घरी. मग त्यांना सांगून आले. आता ही रॅक बनवली त्यांनी, पण ही रॅक काही एवढी बरोबर बनवली नाही. त्याच्यातनं भरण्या खूप म्हणजे असं जागा मोकळी राहते. तर त्यांना म्हटलं अजून त्याच्यात 1-2 कप्पे वाढतील तर वाढवावं लागतील. तर तेव्हा चालेल, ठीक आहे. आता हे काउंटर बनवायचं काम चालू आहे त्यांचं. इथं त्यांना सांगितलं, आले घरी. आता घरी आले, आपल्याला बनवायचं स्वयंपाक. आता स्वयंपाक बनवायचा. स्वयंपाक कसा बनवायचा, तर काय करायचं. सुकी भाजी दीपकला नाही आवडत, त्याच्या पप्पाला नाही आवडत, पण मग आता बनवावं लागणार आहे नाईलाजानं. तर मग आता शिमला मिरची बनवू आपण. शिमला मिरची शेंगदाण्याचं कूट टाकून बनवली. खाऊ की ना खाऊ, मग आता काय करणार आहे. रोज पातळ भाज्या बी काय बनवायच्या. आणि मग नंतर दुकानात आले. काल पूर्ण दिवस दुकानातच गेला मैत्रिणींनो आपला. आता ही जी आली आहे ना, यांच्या घरी ना गौरी गणपती येतात. तर गौरीचं आपल्याला आमंत्रण द्यायला आलेली मैत्रिणी. ती दरवर्षी येते, पण पहिलं आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं. तर मग आता मी दाखवते की लोक आपल्याला किती मानतात. आणि ह्याच्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागतं. असेच कोणी कोणाला मानत नाही. सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला घर करावं लागतं अगोदर. आता इथं पण मला रात्री आरतीला बोलवलं. आपल्या नगरमध्येच राहतात, पण नगरच्या साईडला तिकडच्या दुसऱ्या तिसऱ्या सोसायटीमध्ये येतं त्यांचा मंडळाचा गणपती आहे.
तर मग मला आरतीचा मान दिलेला होता त्यानं अगोदर. ते म्हणे तुमची आज आरती तुम्ही. आपण म्हणलं मी अशीच येऊ नाही शकत, काही तयारी नाही, काही नाही, मोदक नाही बनवले, काही नाही बनवलं. 5 वाजता फोन केला होता, पण म्हटलं मला दुकानात खूप काम आहे, तर मी आज काही येणार नाही. तर मैत्रिणींना असे काम मला ॲडजस्ट करावं लागते. उठपळ मी कुठंच उठपळत नाही. जिथं मान मर्यादा मान पान भेटन तिथंच जायचं, जिथे आपली इज्जत असेल तिथंच जाते मी, भलत्याच ठिकाणी जात नाही. आणि मला हे इतकं मानते तर हे याच्यातले आपले अर्धे गिऱ्हाईक हे पोरं सोरं तर सगळे आपल्या दुकानावर येते. तर मग आपला आज व्हिडिओ येणार आहे मैत्रिणींनो, खूप छान. उद्या आज रात्री आपल्याला आरती आहे. खूप छान असा हटके व्हिडिओ बनवणार आहेत आपण. हे तर मी चालू आले होते, मग मला तो घ्यायला आला होता तो मुलगा. म्हणे येणार आहे का आरतीला. म्हटलं माझी आरती नाही, मी उद्या येईल. तर नाही म्हणे या, असंच काही होत नाही. तर म्हटलं मग ये मला घ्यायला, दुकानापासून थोडंसं हे अंतरावर आहे. तर मग मला तो घ्यायला आला. म्हणजे किती मानते तर आपण किती लोकांच्या मनामध्ये घर केलं आहे मैत्रिणींनो. आता यूट्यूबपासून तर वेगळंच घर होईल लोकांच्या मनामध्ये, पण हे दुकानानं घर केलं. माझं 8 वर्षापासून दुकान आहे, किराणा दुकान. तर बघा हे सगळे आपल्याला ओळखते, त्याच्यातल्या अर्ध्या बाया ओळखत आहेत, अर्ध्या ओळखत नाहीत. तर चला त्या बी ओळखतील आपल्याला. नंतर आज संध्याकाळी आरतीला गेल्यापासून मग त्यांच्या मनात घर होईना, आपण त्यांच्या पण मनात घर करू. आणि मनात घर कसं करायचं लोकांच्या, तर ते माझ्यापासून मला खूप माहिती आहे कसं लोकांच्या. बघा मी त्यांच्या दिलामध्ये किती राज करते मैत्रिणींनो. जशी मी दुकान टाकले तशीपासून माझी जिंदगीच बदलून गेली. तर चला आजचा आपला प्रश्न आहे. आज सकाळी आजचा व्हिडिओ थोडासा कसा बनवणार आहे मी, की लुटेरी नवरी आलेली आहे. आता ते प्रत्यक्ष झालेले घडलेले, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते. कोणाचं ऐकून सांगत नाही, कोणाला म्हणजे असं की ह्यानं सांगितलं मी सांगणार नाही. मी प्रत्यक्ष त्या लग्नाला गेलेली होते आणि प्रत्यक्ष घडलं, म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ आपण लोकांपर्यंत पोहोचू, लोकांना जागृत करू, लोकांना हुशार करू, लोकांना कोणावर विश्वास ठेवायपासून दूर ठेवू. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर आजचा व्हिडिओ काय, चला व्हिडिओ टाईम काढून. आज ते इतके काम आहे. आज संध्याकाळी आपल्याला आरतीला पण जायचं आहे, मोदक वगैरे पण प्रसादाला करायचे, घरात सगळे कामं तसेच पडले, अजून कशाला काही हात नाही लागलेला. त्याच्यामुळं चला आता ऐका, ध्यानपूर्वक ऐका. मी लग्नाला गेले होते 25 तारखेला, ऑगस्टच्या 25 तारखेला लग्नाला गेले होते आणि 4 दिवस झाले ते लग्नाला. 29 तारखेला नवरी रातोरात पळून गेली. आता तुम्हाला काय सांगू, हे म्हणजे आपण इकडून तिकडून बातम्याला वगैरे ऐकत होतो ना, तर त्याच्यावर आपला एवढा विश्वास बसत नव्हता. पण हे अक्षरशः झालं ना, ज्या लग्नाला मी गेले त्याच लग्नाची लुटेरी नवरी निघाली. तर मला तर धक्काच बसला. तो मुलासंग बिचाऱ्यासंग असं घडलं, असं कोणासंग घडून. आणि हे टाळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हेच आहे की हुशार व्हा सगळे, कोणावर विश्वास ठेवू नका. कोणी सांगितलं का इथं मुलगी आहे ती मुलगी काही करू नका. आता सगळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं की पोरी भेटणार, तर सगळीकडे फसवाफसवीचे धंदे झाले. आणि कोणाला फसवायले तर काहीच कळना, कोणावर कसा विश्वास ठेवा ते पण कळना झाले. पैसे देऊन घराची साफसफाई करण्यापेक्षा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. तर असं झालं. मग त्या पोराचं मला कळालं, मला दीपकने सांगितलं. दीपक म्हणे आई असं झालंय. तर म्हटलं नाही रे, मला तिने व्हिडिओ दाखवला इंस्टाग्रामवर का छोट्या शॉटला. तर म्हटलं नाही असं नाही होऊ शकत. तर म्हटलं थांब मी त्याला फोन लावते, त्या पोराला, ज्या पोराच्या लग्नाला गेले होते मी त्याला. तर त्याला मी फोन लावला. तर म्हटलं काय रे असं झालंय का. तर त्यानं माझा आधी फोनच नाही उचलला, कारण ते फोन उचलायच्या मनस्थितीत नव्हता ना मैत्रिणींनो. कोणाही संग असं झालं तर शेवटी किती केलं तर काय करू शकतो आपण, असं घडून कोणा संग. तर मग त्याने दुसरा फोन उचलला. तर मग म्हटलं काय रे हे खरं आहे का असं. तर ते म्हणे हो खरं आहे आणि मी तुम्हाला नंतर कॉल करतो. त्याने माझा कॉल ठेवून दिला. नंतर मला त्याने दिवसभर कॉल केला नाही. मग रात्री त्याला परत मग 10 वाजता फोन केला. त्याने फोन उचलला. तर म्हटलं खरं झालं का, हे कसं झालं, काय झालं, मला सांगशील का 2 शब्दात. तर ते म्हणे हा सांग ऐका म्हणे मी असं आहे. तर म्हटलं कशी गेली निघून. तर ते म्हणे रात्री 12-1ला 1-1:30ला निघून गेली म्हणला. तर म्हटलं तुम्हाला कोणालाच कळालं नाही का. म्हणे नाही आम्हाला काहीच कळालं नाही. म्हटलं मग कधी कळालं. तर ते म्हणे आम्हाला 3-4 वाजता कळालं.
तर बघा असं झालं. मग एवढं बोलणं झालं त्याचं माझं. म्हणलं मग मला सगळं सांग, तर मी ह्याचे व्हिडिओ बनवू का, लोकांना हुशार करू का, लोक कोणावर विश्वास ठेवणार नाही. मग मी त्याला विचारून घेतलं, ते म्हणे बनवा. तर मग म्हटलं चालेल ठीक आहे, मग जेव्हा तो फ्री होशील, मी बी फ्री होईल, तेव्हा आपण ह्याच्यावर बोलून प्रत्येक व्हिडिओ बनवू. तर मैत्रिणींनो, भावांनो, मला एकच सांगायचे, पोराचे लग्न नाही झाले तरी चालतील, पण अशा कुठल्याही पोरी घेऊन येऊ नका दलालाकडून. आणि आता पोरगी भेटायली चला, त्याने तसंच केलं बघा. आता त्यांच्याबरोबर तसंच झालं. कोणातरी दलालाने त्यांना फसवलं आणि पैसे बिशे तर घेतले असतील, मी नाही विचारलं अजून पैसे किती घेतले काय घेतले, पण घेतल्याशिवाय आहेतच का तुम्ही सांगा. तर त्यांना असं वाटलं चला आता आपली गरीब परिस्थिती आहे, आपल्याला पोरगी भेटायली, चांगल्या पोरी भेटाना झाल्या आता, तर घेऊ द्या करून. बरं एक नाही दोघा भावाचे, 2 चुलत भाऊ आहेत ते, दोघांचे संघच एकाच दिवशी लग्न केले त्यांनी तिकडच्या. ते बघा किती आयडिया केली त्यांनी. 2 पोरी, 2 लुटेरी नवऱ्या बनवल्या आणि दोघांचे लग्न संघच केले. 2-2 तासाचा फरक ठेवला, म्हणजे लग्न संघेचं आणि रातोरात निघायला संघच गेल्या त्या. तर त्याला मी विचारलं दोघी गेल्या का, तर तो म्हणे हा दोघी गेल्या. तर बघा आता विचार करा ह्या गोष्टीचा. एक नाही 2 लुटेरे नवरे आले आणि 2 लुटून गेल्या आणि रातोरात पळून गेल्या. त्याच्यामुळं मग सांगते, आता माझं उदाहरण देते. माझ्या पोरीचं लग्न झालं तर माझा हातमोड झाला. आता मग सगळ्याला माहिती आहे, मला दुकानामध्ये सगळे म्हणते तर काळेबाई पोराचं लग्न करा दीपकचं, तुम्हाला सुनबाई येईल, सुनबाई हाताखाली येईल, तुम्ही दुकानाकडे लक्ष देताल, सुनबाई घरात येईल. तर तुम्ही सांगा आता कोणाचं ऐकून, कोणाच्या जाळ्यात फसून जर एखादी चला बाई भेटायली पोरगी म्हणून आणली आणि घरात ठेवली आणि मी राहते दिवसभर दुकानात, ते दिवसभर पूर्ण घराची साफसफाई करून कवा निघून जायचं ते कळणार पण नाही. त्याच्यामुळं बरं झालं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ते आपल्यासाठी, आता आपण हुशार व्हायसाठी. तर सगळे हुशार व्हा, मला हेच सांगायचे तुम्हाला. आणि असं कोणावर विश्वास ठेवू नका, कोणासंग कोणी कुठल्याही पोरी गळ्यात घालू नका, आपल्या पोरायच्या डोक्याला ताण हाताने करून घेऊ नका. जेव्हा लग्न होतील तेव्हा होतील, बघता येईल. देवाला काळजी, देवाच्या भरोशा सोडा. झाले तर झाले, नाही झाले, अर्धी सुखाची भेटायली ना तर ती अर्धी सुखाचीच खाऊ. तर मला हेच सांगायचे सगळ्यांना. आता बघा चला, मी आता बोलतच होते त्या तेवढ्यात ना मिस्त्री आले, कारण ते दुकानातलेच कामासाठी आलेले आणि मला आपल्याला घरात कामाला बाई पाहिजे होती ना. तर ते म्हणे एका बाईचा नंबर आणलेला आहे मी, ते नंबर घ्या आणि लावा फोन त्यांना आणि विचारा कसं आहे काय. तर मग त्यांनी नंबर द्यायला, मी फोन लावला. तर ती बघा तुम्ही विचार करा, काम नाही बघितलं, कोणतं काम करायचे, कसं काम करायचे, काहीच विचारलं नाही आणि डायरेक्ट म्हणती महिना किती देतात. आता तिला म्हटलं महिना बाई तू काम करायला ये बघ आणि मग तुला मी महिना सांगाल ना, असंच कसं मी तुला फोनवर सांगू की किती महिना, तुझं काम कसं आहे काय, आचल उचल काम करशील का चालू काम करशील का नुसतं पैशासाठी काम करशील, ह्याचा मला विचार करावा लागेल ना. तर त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगायला लागले, जसं असेल तसं चालू द्या, जसं असेल तसं धकू द्या, कोणावर विश्वास ठेवू नका. एवढंच माझं सगळ्यांना सांगणं आहे.